शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगमयं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। श्रीमद्भगवद्गीता अध्याय 12 भक्तियोग। अर्जुन उवाच। अर्जुन म्हणाला, हे जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मग्न राहून आपणा सगुण रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माची अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम भक्त कोण आहे? या प्रश्नाला उत्तर देताना श्री भगवान म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात मग्न असलेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमध्ये अतिउत्तम योगी वाटतात. परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावाने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनात कष्ट जास्त आहेत, कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराची अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात, हे अर्जुना, त्या माझ्या चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्यूरूप संसारातून उद्धार करतो. माझ्यातच मन ठेव, माझ्याच ठिकाणी बुद्धी स्थापन कर, म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. जर तू माझ्यात मन निश्चित ठेवायला समर्थ नशील, तर हे अर्जुना, अभ्यासरूप योगाने मला प्राप्त करण्याची इच्छा कर. भगवंतांच्या नामांचे गुणांचे श्रवण कीर्तन मनन करणे आणि श्वासद्वारा जप करणे, तसेच भगवत प्राप्तीविषयक शास्त्रांचे पठण पाठण करणे इत्यादी क्रिया भगवत प्राप्तीकरता वारंवार करणे, यालाच अभ्यास असे म्हटले आहे. भगवान पुढे म्हणाले, जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू मिळवशील. जर माझी प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळविणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा तू त्याग कर. मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे, आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण त्यागाने ताबडतोब परमशांती मिळते. जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करीत नाही, स्वार्थरहित सर्वांवर प्रेम करतो व अकारण दया करतो, माझेपणा व मीपणा त्यात नसतो, सुखात व दुःखात जो समभाव ठेवतो आणि क्षमावान असतो, म्हणजेच अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा असतो, तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यात दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय असतो. ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही, तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचा उबग येत नाही, जो हर्ष मत्सर भीती आणि उद्वेग या इत्यादींपासून अलिप्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध चतुर तटस्थ आणि सुखदुःख आहे असा आणि दुःखमुक्त आहे असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे.
जो कधीही हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ आणि अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. जो शत्रू मित्र आणि मान अपमान याविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी ऊन, सुख दुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते, ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते, जो ईश्वर स्वरूपाचे मनन करणारा असतो, जो जे काही मिळेल त्यानेच शरीराचा निर्वाह करतो आणि त्यातच तो नेहमी समाधानी असतो. निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिरबुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. परंतु जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. येथे अध्याय 12वा संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.